स्टार्ट करूयात आपलं 1 to 9. नक्कीच नक्कीच. 1 म्हणजे आता सगळ्यांना माहिती आहे. नंबर 1 म्हणजे की जे 1 ला देन 10, 19 आणि 28 कोणत्याही महिन्याच्या या डेट्सला ज्यांचं बर्थ असतं ते नंबर 1 ला रूल करतात. आता नंबर 1 म्हणजे सगळ्यांना माहिती की लीडर्स, की ते लीडर्स असतात. त्याच्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळाच ॲग्रेशन असतं. करेक्ट. पण एक रेमेडी ते नंबर 1 ला मी सांगेल की नंबर 1 म्हणजे कशाला गव्हर्न करतं? सूर्याला. ओके. सूर्य काय देतो आपल्याला? ऊर्जा. म्हणजे देतो ना. कधी ऐकले की सूर्य काही घेतो आहे? नाही. जेव्हा नंबर 1 वाले फक्त घेण्याचं काम करतात त्यावेळेस ते त्यांची एनर्जी डिस्टर्ब करतात. ओके. या लोकांनी जेवढं तुम्ही देऊ शकता, म्हणजे असं मी म्हणत नाही की पैसा द्या सगळ्यांना, एक तुम्ही नॉलेज देऊ शकता. आणि आपलं ॲग्रेशन जे आहे त्यांच्यामध्ये एक राग असतो वेगळा, कारण लीडर्स असतात. करेक्ट. कारण सूर्य कसं तापलेला असतो एका वेळेनंतर, तसे हे असतात. तर त्यांनी त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल आणायला पाहिजे. तर ते त्यांच्यासाठी खूप मोठी रेमेडी आहे. आणि आता मी म्हटल्याप्रमाणे की 1 नंबर हा लीडर आहे, पण सगळे लीडर आहेत का 1 नंबरचे? नाही आहे. का नाही आहे? सगळे तर म्हणतात ना 1 नंबर लीडरचा, 1 नंबर लीडरचा आहे. तर वाय? कारण 1 नंबरमध्ये 19 पण आलाय, 10 पण आलाय, 28 पण आलेला आहे. ओके. 19 नंबर कोणाचा आहे माहिती आहे आपल्याला? सगळ्यात आपले चांगले पॉलिटिशियन आहेत, राहुल गांधीजी. चांगले मोठे लीडर आहेत. पण नंबर त्यांचा कोणता आहे बघा? 19. आणि खूप चांगली रेमेडी म्हणा किंवा एक सिक्रेट आज बाहेर काढतीये मी. 19 नंबर ज्यांचा कोणाचा असेल त्यांना आपल्या फॅमिलीमधून काही ना काही नक्कीच मिळतं. लेगसी टाईप मिळते किंवा घराची प्रॉपर्टी मिळू शकते. मिळतं म्हणजे मिळतंच, 100% मिळतं. म्हणून मी म्हटलं की प्रत्येक नंबर हा वेगळा आहे. आता 19 लाच का मिळतं? कारण 1 सूर्याची एनर्जी आहे आणि 9 मंगळची एनर्जी आहे. मंगळला कोण हे करतं आहे? हनुमानजी करतात. आणि जेव्हा 1 रामाला करते, रामजी आणि हनुमानजी सोबत येतात तेव्हा काय होतं? तुमचं यश, तुम्हाला कीर्ती हे मिळणारच. नाही यश कीर्ती मिळालं तर तुम्हाला लिगसी मिळते. तर 19 नंबर हा खूप म्हणजे मी म्हणेल ऍक्च्युली सगळेच नंबर हे लकी आहेत. कोणताही नंबर हा नाही आहे की हा खराब आहे की हा चांगला नाही आहे. सगळे नंबर चांगले आहेत. पण 19 नंबर वाल्यांना म्हणतात ना रेडीमेड मिळतं, हिंदीमध्ये रेडीमेड परोसा जाता. इट्स लाईक दॅट की थाली में परोसा हुआ मिल जाता है. इट्स लाईक दॅट की त्यांना काही ना काही मिळणारच. असं होतच नाही की मिळत नाही, पण त्यांना ते मिळेलच. तर 1 नंबरवर परत येऊया की 1 नंबर जे रूल करता आहेत तर ते राजा तर ते असतातच. आणि त्यांनी राजासारखे जर राहिले, राजा हा कसा असतो? लीडर असतो, देणारा असतो. तर तसं तुम्ही राहायला पाहिजे. आणि रेमेडी म्हणजे काय? तर श्रीरामाची यांनी पूजा करायला पाहिजे. देन आपले पिता किंवा पिता तुल्य जे कोणते असेल यांचा त्यांनी आशीर्वाद घ्यायलाच पाहिजे दररोज. तर मी अशाच रेमेडीज तुम्हाला सांगणार की जे फक्त नंबर 1 किंवा नंबर 2 नीच करायला पाहिजे असं नाही, पण सगळ्यांनीच. तसं आता तुम्हाला पण वाटेल की एकनीच का पाया पडायला पाहिजे? सगळ्यांनीच. तर ऑब्व्हियसली सगळ्यांनीच पडायला पाहिजे. पण नंबर 1नी आपल्या फादर म्हणजे आपल्या पप्पांचा, आपल्या पिताजींचा, आपल्या बाबांचे पाया पडलेत ना, तर त्यांचा नंबर 1 जो आहे हा 1 नंबर, तो म्हणजे सूर्य हा स्ट्रॉंग होतो. जर तो डिस्टर्ब असेल तर तो करेक्ट स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होते. त्यांचं कॉन्फिडन्स वाढेल. सूर्याला त्यांनी जल अर्पण करायलाच पाहिजे. आता सूर्याला जल अर्पण करण्याची पण एक पद्धत आहे की तुमच्या डोक्यावरनच ते पाणी असं जायला पाहिजे. आता ते का? जेव्हा तुम्ही पाणी टाकता सूर्याला तर ते सूर्याची जी रेज आहेत ते पाण्यातून तुमच्या जवळ पास होतात. आणि पूर्ण 7 प्लॅनेट्स त्याच्यामध्ये तुमचे इन्क्लुडेड असतात, ते स्ट्रॉंग होतात. कारण तुम्हाला माहिती आहे जेव्हा पाण्यातून रेज पास होतात तर विबग्योर होतो. त्याच्यानंतर इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेड्स पण येतात. तर हे दोन्ही इन्फ्रारेड आणि अल्ट्राव्हायोलेट रेड म्हणजे राहू केतू
बर. आणि ते विबग्योर म्हणजे आपले 7 प्लॅनेट, प्लॅनेट. म्हणजे तुमचे सगळे ग्रह हे जे डिस्टर्ब पण असतील हा. तर ते क्लिअर होतील, ते चांगले होतील. ओके. आणि कंपल्सरी रोज सूर्य उदय असताना बघायचा, सूर्यास्त नाही. अच्छा. मॅक्झिमम प्रॉब्लेम्स जे आहेत आज ते का होत आहेत, कारण आजच्या पिढींना सूर्यास्त बघायला आवडतं, सूर्योदय सूर्योदय बघायला आवडत नाही. करेक्ट. आणि जेव्हा तुम्ही सूर्योदय बघायला सुरुवात कराल ना, तुमचे लाईफचे 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बर. आधीच तुम्हाला आठवत असेल तर सकाळी 4लाच उठायचं, सूर्योदय बघितलं जायचं, सूर्यास्त झालं की दिवस मावळला की सगळं शांत. शांत व्हायचं. करेक्ट. म्हणून इतके त्रास नव्हते. लाईफस्टाईल करेक्ट. त्यामुळे तो आहे. तर म्हणजे नंबर 1 साठी तेच आहे की आपल्या पितातुल्य किंवा पिता यांचे पाया पडायचे, सूर्योदयाला बघायचं आहे, त्याला जल अर्पण करायचं आहे. बर बर. देन नंबर 2. येस. तर नंबर 2 जो आहे हा 2-11, त्याच्यानंतर 20 आणि 29. ओके. हे ज्या डेट आहेत या म्हणजे नंबर 2 आलेला आहे. बर. आता नंबर 2 म्हणजे मून, थंड. शीतल, थंड. म्हणजे नंबर 1ला जर आपण पिता म्हणतोय तर नंबर 2 म्हणजे आई आहे. बरोबर आहे ना, की बाबा तुम्हाला कान धरून म्हणेल चल नोकरीवर जा, आणि आई संध्याकाळी म्हणेल ये रे माझ्या बाळा बैस माझ्याजवळ. दिस इज 2. ओके. इमोशन्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर इमोशन्स तर आलेच आहेत, की जे 2 नंबरची लोक असतात ना, हे थोडे मूड स्विंग असतं यांचं, बर. मूडी असतात. ओके. आज खूप चांगलं आहे तर उद्या नाही सांगतायत. का आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे की पौर्णिमा आणि अमावस्या. जशी पौर्णिमा जवळ येते म्हणजे फुल मूनच्या वेळेस ही लोक स्ट्रॉंग असतात. हो. आणि जेव्हा हाफ मून असतं अमावस्याच्या वेळेस जर हे डिस्टर्ब असतील किंवा काही प्रॉब्लेम्स आलेले असेल ना त्याच वेळेवर, तर त्यावेळेस हे जरा अजून डिस्टर्ब होतात. बर. कारण नंबर 2 म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मूनशी रिलेटेड आहे, आणि मून ज्याप्रमाणे पूर्ण होतो त्याप्रमाणे यांचे मन पण तसं होतात, चंचल असतं मन. त्याप्रमाणेच असतं की तुम्हाला हे पण माहिती की भरती ओटी. राईट. भरती ओटी कशामुळे होते, हे चंद्राच्याच आपल्या. करेक्ट. 70% आपल्या धरतीचं पाणी जर चंद्र हलवू शकतं, तर आपल्या बॉडीमध्ये पण 70-30 आहे. करेक्ट. तर ते काय आपल्याला हलवू शकणार नाही का, आराम वाटतं. तर ज्या लोकांना असं वाटतं की हे असं काही नसतं त्यांच्यासाठी हा आन्सर आहे की जेव्हा भरती ओटी ही चंद्रामुळे होऊ शकते, तर तुमचं मन जे आहे ते चंद्रामुळे होऊ शकत नाही का, ऑब्व्हियसली होऊ शकतं. तर त्यामुळे 2 नंबरच्या लोकांनी काय करायला पाहिजे, तर पाणी जे आहे ते खूप प्यायला पाहिजे. ओके. घरातली चांदी खराब होता कामा नये. चांदीच्या ग्लासमध्ये जर पॉसिबल असेल तर त्याच्यामध्ये यांनी पाणी पिलं तर उत्तमच. ओके. आई, आपल्या आईचा अनादर कधी करू नये, रोज तिच्या पाया पडा. अच्छा. आणि नंबर 2 साठी आहे की त्यांनी आपले महादेव त्यांची पूजा करावी. अच्छा. तर म्हणजे त्यांना रोज जल अर्पण करा. ओके. अजून एक खूप चांगली रेमेडी आहे नंबर 2 साठी. फक्त आपण जेव्हा कोण पाणी पितो त्यावेळेस या लोकांनी एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून पण पाणी पिलं ना, ओके, तरी यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह. जसं आपण ॲफर्मेशन बाकीच्यांसाठी पण आहेच. मी आधीच म्हटलं या ज्या रेमेडीज आहेत सगळ्यांसाठी, पण नंबर 2 ला लवकर ते फलदायी होऊ शकतं की त्यांनी. आणि नंबर 1 आणि नंबर 2 वाले खूप ब्लेस्ड आहेत. का, तर त्यांचे जे प्लॅनेट्स आहेत ते बघू शकतात. बरोबर आहेत ना, बाकीच्यांचे आजूबाजूला आहेत पण नंबर 2 म्हणजे चंद्र ते बघू शकतात. नंबर 1 आपला रोज सूर्य बघू शकतात. त्याप्रमाणे नंबर 2 नी रोज बघितलं चंद्राला तरी त्यांचं काम होईल. ओके. म्हणजे मन जे आहे यांचं खूप चंचल असतं, वर खाली होत असतं. आज खूप चांगलं आहे, जर तुमची आई नंबर 2 ची असेल तर तुम्ही पण म्हणाल यार काय झालं, आता तर बरी होती, आता काय झालंय. तर इट्स लाईक दॅट की कारण ते त्या प्लॅनेटला रूल करतात, त्यामुळे त्यांना त्याचं काही ते पण काही करू शकत नाही त्यामुळे. ओके. तर त्याच्यासाठी त्यांनी एक करायला पाहिजे की स्वतःला स्ट्रॉंग करण्यासाठी पाणी खूप प्या,
आणि आपल्या महादेवाच्या पिंडीला रोज जल अर्पण जल करायला अर्पण. पाहिजे बर. किंवा त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. बर बर बर. देन Okay. नंबर 3 नंबर 3चं तुम्ही जास्त सांगा. नक्की नक्की नंबर 3 बद्दलच मी म्हणेल नंबर 3 वरच पूर्ण पॉडकास्ट नंबर 3 वाले जसं मी आता सांगितलं तुम्हाला की तुमच्या मनात बरंच काही असतं पण तुमचे सिक्रेट्स तुम्ही लवकर कोणाकडे नाही नाही. सांगत, स्वतःला एक्सप्रेस करणार नाही, लगेच तुम्ही धावता कोणाच्याही मदतीला. हा. स्वतःचं सगळं काही द्याल तुम्ही की ठीक आहे मला नसलं तरी द्या. कारण नंबर 3 म्हणजे काय आलेलं आहे तर गुरु. गुरु कसा असतो आणि तुम्ही ज्याच्यावर आणि रागीट पण असतात हा. पण हे का रागीट असतात ते ज्याच्यावर रागवतात ना तर त्याला माहिती आहे. गुरु केव्हा रागवतो? ज्या समोरचं चुकीचं काय. येस एक्झॅक्टली. आता तुम्ही 3 मल्यात म्हणून तुम्ही बरोबर की समोरचा जेव्हा चुकतो तर त्यांनी का चुकला तू हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे त्यामुळे मग 3 नंबरवाले त्याच्यावर ओरडतात. हा. आणि नंबर 3 किंवा गुरु ह्या एक लाईफमध्ये असायलाच पाहिजे तुमची लाईफ चांगली करण्यासाठी. आणि नंबर 3 तर हा मास्टर नंबर आहे, असायलाच पाहिजे, चांगला असतो. आणि नंबर 3 वाल्यांसाठी पण मी अजून म्हणेल की आपल्या मोठ्या भावांचा यांनी रिस्पेक्ट करायलाच पाहिजे कारण ते गुरुच्या जागेवर असतात. करेक्ट. जर त्यांनी ते केलं तर त्यांची 3ची एनर्जी डिस्टर्ब होत नाही. खूप ब्रिलियंट असतात 3 नंबरची जे आहेत ते. त्याच्यानंतर यांनी कलर येलो यूज करायला पाहिजे, त्यातल्या त्यात थोडा येलो शर्ट घातलेलाच आहे. अजून एक म्हणेल की 3 नंबरचे जे आहेत त्यांनी एक मेंटोर असायला पाहिजे यांच्या लाईफमध्ये. ओके. फॉर ग्रोथ. म्हणजे आपण म्हणतो ना की एक गुरु करून घेतात, तर तसं त्यांनी केलं तर त्यांच्यासाठी खूप चांगलं असतं. की आणि 3 नंबरमध्ये कोण कोण येतं ते आपण सांगायचंच विसरलो तुमच्या याच्यामध्ये. तर 3, 12, 21 आणि 30 हे जे आहेत हे म्हणजे 3 नंबरला रूल करतात. त्याचा प्लॅनेट जो आहे तो बृहस्पती म्हणजेच गुरु असतो. आणि या लोकांनी विष्णूची पूजा करावी. म्हणजे खूप चांगलं असतं यांनी विष्णूची पूजा केलेली. तर जर विष्णू कोण आहे तर आज जे काही आहे म्हणजे सांभाळणारा, पालन करता, मॅनेज करणारा आहे. तर त्यामुळे 3 नंबरवाल्यांनी जर विष्णूची पूजा केली तर त्यांना लवकर इफेक्ट मिळतात, चांगले इफेक्ट मिळतात. बरं. आणि गुरु ठेवला त्यांनी तर अजून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके ओके. नंबर 4 खूप मिस्टेरियस आहेत. बरं. त्याच्यानंतर नंबर 4 बद्दल हे पण एक आहे की हा जो नंबर 4 आहे की हा डुबवतो किंवा एक काय म्हणूया मराठीमध्ये की नशा करून घेतो. एक आदत, सवय लागते त्याला नंबर 4ची. तर पण नंबर 4च रंकला राजा पण बनवतो. बरं. हा. नंबर 4 काय आहे तर राहू आहे. ओके. त्याच्यामध्ये कोणकोणते डेट्स येतात तर 4, देन 13, देन 22 आणि 31ला कोणी असेल तर 31ला. तर नंबर 4 म्हणजे राहू आहे. राहू केतूची स्टोरी जी आहे मॅक्झिमम लोकांना माहिती आहे. तर राहू म्हणजे काय तर फक्त एवढं आलेलं आहे. म्हणजे आपलं फक्त डोकं आलेलं आहे. त्याच्यामध्ये डोकं आलंय, डोळे आले म्हणजे बघणं आलं, ऐकणं आलं, टेस्ट आली, स्मेल आली. बरोबर. म्हणजे सगळं नंबर 4 मध्ये आलं. जर नंबर 4 वाल्यांनी फोकस केलं ना एकाच कामावर तर त्यांना अरबपती खरबपती होण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही. म्हणजे ते सक्सेसफुल होणारच. ओके. फक्त तुम्ही फोकस्ड पाहिजे. हा डिस्ट्रॅक्शन देतोच. नंबर 4 हा डिस्ट्रॅक्शन देतोच. पण तुम्ही जर फोकस राहिलात तर मग तुम्ही सक्सेस होणारच होणार. अच्छा. 100%. म्हणजे नंबर 4 म्हणा किंवा राहूची दशा असताना म्हणा. जर तुम्हाला करायचं आहे, या राहूची दशा म्हटली की सगळ्यांना खूप भीती वाटते की हा राहूची दिशा आहे, आता माझं काही खरं नाही. काही नाही. यू हॅव टू फोकस ऑन युअर वर्क. असं म्हटलं जातं ना की राहू आहे, नंबर 4 आहे तर हा चुकीच्या सवयी लावतो किंवा सवय लावतो हा. अच्छा. कारण फोकस्ड असतो ना. जर एखाद्या बाईचा नंबर 4 असेल, ती हाऊसवाईफ असेल
आणि तिला एखाद्या सिरियल बघायची सवय लागली ना, ते काही होऊ दे, ती आधी सिरियल बघणार आणि मग बाकीचं काम करणार. ओके. ती बघणारच. बर. कारण नंबर 4 ती सवय लावतो. तर तुम्हाला सवय लावून घ्यायची, तर मी म्हणते हार्डवर्कची सवय लावा. ओके. चांगली सवय लावा. की नाही मला अभ्यास करायचा, मला मी अभ्यास करायची सवय लावते. ओके. कारण नंबर 4 हा सवय लावणारच. पण हा चांगलाच आहे. नंबर 4चा जर तुमचा मित्र असेल ना, तर तो जुगाडू असेल. ओके. हा, जर तुमच्या ग्रुपमध्ये नंबर 4चा आहे, तुम्ही त्याला म्हटलं की अरे यार माझा हे काम करायचं आहे, तो म्हणाल ठीक आहे होऊन जाईल. तेच तुम्ही नंबर 1ला म्हटला तर म्हणाल अरे नाही बाबा मी कसं करू, कारण तो राजा आहे. नंबर 2 इमोशनल होऊन जाईल. नंबर 3 तो गुरु आहे ना, तो म्हणेल अरे चुकीचं काम नाही करायचं नाही, तो तुम्हाला अजून ऍडवाइस दे. नंबर 4 काय करायचं, साम दाम दंड भेद काहीही वापरून तुमचं काम करून देणारच. आणि नंबर 4 वाले असेच असतात. फक्त घाबरायचं नाहीये. हे मिथ आहेत की नंबर 4 आहे मग म्हणजे माझं काही चांगलं नाही आहे, नाही काही नाही. यू हॅव टू फोकस. आणि नंबर 4 वाल्याने खूप चांगलं काम करायला म्हणजे चांगली रेमेडी सांगते की तुम्हाला असं वाटतं तुम्ही डिस्ट्रॅक्ट होतात, 3 मिनिटं मिरर समोर उभं राहायचं नाही आणि स्वतःला अफर्मेशन द्यायचे आहेत. जे काही तुम्हाला बोलायचं आहे की मी बेस्ट आहे, मी माझं हा काम करणारच आहे. 3 मिनिटं तुम्ही फोकसला स्वतःच्या डोळ्यामध्ये बघा मिररमध्ये आणि बोला. तुम्हाला चेंजेस नक्कीच दिसतील. तुमचा राहू हा स्ट्रॉंग होत जाईल. बर. देन नंबर 5, नंबर 4 जी आहे ती सरस्वती आहे. त्यांनी पूजलं. येस, त्यांची देवता जी आहे ती सरस्वती माता आहे. त्यांनी त्याची पूजा करायला पाहिजे. ओके. आता तुम्ही जे पहिले 3 सांगितले ना, सो यांची काही ना काहीतरी उपासना माहिती आहे, पण सरस्वतीची उपासना कशी? सरस्वतीची उपासनामध्ये तुम्ही सरस्वती वंदना म्हणू शकता. अच्छा. काही येत नसेल तर गायत्री मंत्र म्हणा. आणि गायत्री मंत्र तर 1 to 9 साठी सगळ्यांसाठी बेस्ट आहे. ओके. कारण त्याच्याने फोकस पण वाढतं, कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं, सूर्य पण स्ट्रॉंग होतो, मन पण स्ट्रॉंग होतं. ओके. इंटरनली म्हणजे हार्ट पण स्ट्रॉंग होतो, तुम्ही हार्ड वर्किंग पण बनता, ॲग्रेशन पण कमी होतं. म्हणजे 1 to 9 नंबर सगळे कव्हर होतात. आम्ही म्हणजे असं मिथ आहे का, हे तुम्ही बस्ट करा आता, की गायत्री मंत्र लेडीजसाठी किंवा मग ज्या प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी बरोबर नाही आहे? असं बिलकुल नाही आहे. ओके. की लेडीज साठी नाही. आता मी बोलते मला तर कधीच काही त्रास नाही आलेला आहे. ती देवी आहे, ते देव आहेत, ते त्यांचं नाव घेण्यामध्ये कधी कोणाला त्रास नाही होत. हा, प्रेग्नेंट लेडीमध्ये पण काही येत नाही त्रास. पण असं का म्हटलं असेल, मे बी त्याच्या जर खूप जास्त म्हटलं तर हीट प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पण तुम्ही एकदा 11दा 21दा गायत्री मंत्र म्हणण्यामध्ये काहीही दोष उत्पन्न होत नाही. कारण त्याच्याने सूर्य स्ट्रॉंग होतो. ओके. तर त्यामुळे कदाचित एक मिथ आला असेल. हे तर मी आज पहिल्यांदा ऐकते आहे तुमच्या तोंडातून की असंही काही आहे. पण इट्स नॉट लाईक दॅट की देव हे बघा, आई बाबा आपल्या मुलांवर 4 मुलं आहेत तर कोणावरही ते असं करतात का तू हे नको, तू हा लाडका नाही, असं पार्शालिटी करतात का? मग आपण सगळे तर त्या देवाचेच आहोत मुलं. तो कधीच पार्शालिटी करत नाही, तो सगळ्यांसाठी सेम करतो. तुम्ही कशी कर्म करता आहात त्याच्यावर तुमचं फ्युचर डिपेंडंट आहे. तुम्ही चांगले कर्म करा, तुमचं फ्युचर चांगलंच होणार आहे. ओके. तर 5 नंबरच्या येस, 5 नंबर म्हणजे आता 5 देन 14 आणि 23 हे 5 नंबरला येतात. याला कोण हे करतात, रूल करतात, तर मर्क्युरी म्हणजे बुध. तर हे खूप चांगले लर्नर असतात आणि यांचा एक खूप चांगला स्वभाव असतात की लहान मुलांमध्ये बसले तर लहान मुलांसारखे होतील, मोठ्यांमध्ये बसले तर मोठ्यांसारखे होतील. ओके. देन कम्युनिकेशनचं आहे, जर सोशल मीडिया कम्युनिकेशनचं आहे तर सोशल मीडियामध्ये जे कोणी असतील 5 नंबरवाले तर ते बूस्ट करत असेल किंवा मी म्हणेल त्यांनी करायला पण पाहिजे हे काम. यांच्यासाठी खूप चांगलं आहे 5 नंबर्सवाल्यांसाठी. आणि का आहे तर तुम्ही बघितलं 1 to 9 मध्ये जर बघितलं तर मधात 5 येतो, इकडे 4 आणि इकडे 4. त्यामुळे जसे जो आहे तसं त्याच्यासोबत ते राहतात. तर जसं प्लॅनेटमध्ये बघितलं तर मर्क्युरी पण ज्या प्लॅनेट सोबत बसतो त्याप्रमाणे तो होतो. म्हणजे जर
मॅल्फिक म्हणजे ॲक्च्युली कोणतेही प्लॅनेट हे वाईट किंवा चांगले नसतात, पण एक म्हटलं जातं की जसा राहू केतू हे जे आहेत हे थोडे वाईट आहेत, तर याच्यासोबत ते बसलेत शनी, तर मग तो त्यांच्यासारखा बनतो. अच्छा, इन्फ्लुएन्स होता. आणि ते जर सूर्यसोबत आहे तर म्हणजे याला आपण न्यूट्रल, पण आम्ही आमच्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणतो की मर्क्युरी हा न्यूट्रल आहे, ज्याच्यासोबत बसेल तसा होतो. तसंच 5 नंबरवाला माणूस असतो की लहान मुलांमध्ये लहान मुलांसारखा राहतो, मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखा वागतो. आणि या लोकांनी आपली आपल्या गणपती बाप्पांची पूजा करायला पाहिजे, जे आराधना करायला पाहिजे. त्याच्यानंतर यांनी आपल्या बहिणी, आत्या, आजी यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे. असं नाही की फक्त मी गणपतीची पूजा करतो आणि इकडे बहीण काय बोलते आहे किंवा आजीला त्यांचा अपमान करत आहे, तर तसं नको करायला. म्हणजे एकदा मी एक म्हणेल की देवाचं नाव कमी घ्या, पण रिस्पेक्ट ह्यांचं कराच. ते 5 नंबर्स वाल्यांसाठी चांगलं आहे. आणि हे थोडे हळवे मनाचे पण असतात 5 नंबरवाले. मनाने जरा कमजोर म्हणणार नाही, पण एक हळवे असतात. लहान मुल कसं असतं तसे असतात, इनोसंट असतात, पण हार्डवर्किंग पण असतात, काम करणारे, चांगले काम करणारे पण असतात. तसंच 6 नंबरवर येऊया आपण. तर 6 मध्ये कसं आहे की 6 आलं आहे, 16 आणि 24 लक्झरीचा नंबर आहे. यांचे मित्र जे आहेत ते मोजके असतात. खूप सिलेक्टिव्ह आहेत ही लोक. म्हणजे जर कुठे शॉपिंगला गेलेत ना, ते आधी ब्रँड बघते. अच्छा, बरोबर आहे. 5 नंबरवाला काय विचार करेल की यार चल जाऊ दे ना, 2000 मध्ये 10 टी-शर्ट घेऊन टाकतो. हा म्हणून नाही, टॅग बघणार नाही, चांगला कोणता आहे, हा आहे ना, मी हाच घेणार. हे असे असतात. त्यांचं काम पण जेव्हा हे करतात ना, तर हे गुड फिनिशर असतात. त्यांचं प्रेझेंटेशन म्हणजे मी म्हणेल की घरात पण बसत असतील ना, तर त्यांचे कपडे प्रेस करून बसतील. म्हणजे इनफॅक्ट ॲस्ट्रॉलॉजी पण मध्ये पण मी बघते ना की ज्यांचा स्वामी हा शुक्र असतो ते तसे असतात, एकदम परफेक्ट. मला असं वाटतं तुमचं कोणतरी आहे, त्यामुळे तुम्ही त्याला कनेक्ट करता. माझी बहीणच आहे, त्यामुळे सेव आहे. ही परफ्यूम वापरणार, ऑलवेज नेट राहणार. घराची बेल वाजली तर आधी मिरर मध्ये ती स्वतःला बघेल मी कशी दिसते, मग जाणार ओपन करायला. तर 6 नंबरवाले तसेच असतील. आणि या लोकांनी आपलं म्हणजे जे जेंट्स आहेत त्यांनी आपल्या लाईफ पार्टनरला खुश ठेवायला पाहिजे. आणि ज्या मुली आहेत किंवा आता बॅचलर्स आहेत, या लोकांनी परफ्यूम वापरा, नीट करा, म्हणजे शुक्र तुमचा स्ट्रॉंग. 6 नंबरवाले एकदम परफेक्ट कोणी तुम्हाला दिसत असेल म्हणजे समजायचं की हा 6 नंबरवाला आहे. आणि मग 6 नंबरवाल्यांनी कोणाची उपासना केली? 6 नंबरवाल्यांनी महालक्ष्मीची उपासना करावी. म्हणजे लक्ष असं नाही की फक्त 6 नंबरवाले, जसं आधीच मी बोलले सगळेच करू शकतात. आणि फक्त महालक्ष्मीची मी उपासना करतो आणि मग मला पैसा मिळेल असं नाही आहे. कारण बघा, महालक्ष्मीच्या नावातच सगळं काही आहे. लक्ष्मी म्हणजे लक्ष, तुमचं लक्ष काय आहे, तुमचा एम काय, आणि त्याच्यावर मेहनत म्हणजे मी, लक्ष्मी. मला लक्ष्मी कधी मिळेल, जेव्हा तुम्ही तुमच्या लक्ष्यावर ठेवाल आणि मेहनत कराल त्या लक्ष्यावर, तर तुम्हाला लक्ष्मीची प्राप्ती होईल. असं आहे 6 नंबरचा. 6 नंबरने तर महालक्ष्मीची आराधना करायलाच पाहिजे. तुम्ही म्हणलात तसं त्यांना रिझल्ट थोडे फास्ट मिळतील. करेक्ट. आणि कलर त्यांच्यासाठी व्हाईट कलर, त्यांनी त्यातल्या त्यात व्हाईट यूज केला तर बेस्ट आहे त्यांच्यासाठी. काही नाही तर एक व्हाईट कलरचा त्यांचा रुमाल तरी त्यांच्यासोबत त्याने ठेवला. नेक्स्ट आहे 7 केतू आहे. केतू जवळ फक्त धड आहे, म्हणजे हार्ट आहे. जे काही विचार करणार आहेत ते डोक्याने नाही, दिल से. जिसके भी दोस्त है, जो कोणी 7 नंबर वाला मित्र आहे तो एकदम दिलदार आहे. आणि एक म्हणतो ना आपण ब्लाइंड फेथ करतो. करेक्ट.
कारण राहूवाला कसं आहे, तो जुगाड होतो, डोकं लावतो, हा याने असं का म्हटलं, तो तसा का, तो सगळं इन्व्हेस्ट होईल. 7 नंबरवाला तसं नाही, चल यार याने म्हटलंय ना, चल दे ना याला, असं आहे. म्हणजे मी फॉर एक्झाम्पल मी आली आणि तुम्ही 7 नंबरवाला आहात, मी रडत म्हणते अरे माझं असं असं झाला, हा प्रॉब्लेम झाला, तुम्ही काही इन्व्हेस्टिगेट करणार नाही, तो म्हणाल नाही जाऊ ते दे, विचारायला मदत कर. इट्स लाईक दॅट. 7 नंबरवाले असे असतात, ते मदत करणारच. याच्या नंबरमध्ये कोण येतात, 7, 16 आणि 25. ओके. तर हे 7 नंबरवाले येतात. आणि यांनी कोणत्या देवाची उपासना करायला पाहिजे, तर नरसिंह अवतार किंवा आपले जे साधू संत आहेत जे देतात, शिर्डीचे साईबाबा झाले, संत गजानन महाराज झाले. इनफॅक्ट मी म्हणेल जितके 7 नंबरवाले आहेत ना, हे जातात पण त्या साईडला. अच्छा. त्यांना उपासना त्यांची करत पण असेल, ज्यांचा परफेक्ट चांगला साधा, सो ऑटोमॅटिकली ते असं होतं. आणि अजून एक आहे की 7 नंबरवाले हे जर मेडिटेशन हे करत असतील तर यांना इंट्युशन्स खूप चांगले मिळतात. ओके. ते इंट्युशन त्यांना लगेच मिळतात. स्पिरिच्युअल कडे जाणारे असतात हे. असं नाही की जे आता 20-25 वर्ष वयाचं असेल कोणी तर तो स्पिरिच्युअल असेलच असं नाही, पण इन फ्युचरमध्ये ते बाकींपेक्षा ते स्पिरिच्युअल जास्त होतं. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये 4 नंबरवाला पण आहे, 2 नंबरचा पण आहे, 5 पण आहे, 7 पण आहे. तर 7 नंबरवाला हा म्हणेलच की अरे आपण तिथे जातो ना, तिथे हा मंदिर चांगलं, आपण जाऊया. म्हणजे इट्स लाईक दॅट. स्पिरिच्युअल म्हणजे असं नाही की दिवसभर देव 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 देव, पण एक कुठेतरी त्याचं असं असेल की हा आपण गोव्याला फिरायला जातोय ना, तिथे जवळ या देवाचं मंदिर आहे, आपण तिथे पण जाऊया. ओके. तर ते 7 नंबरवाला तसं करतो. आणि यांची उपासना कशा पद्धतीने करा, तर नामस्मरण तुम्ही करू शकता. खूप असं नाही म्हणत तुम्ही कधी कोणत्या पण देवाची उपासना करताना असं कधीच म्हणत नाही की रोज तुम्ही अर्धा तास देवाजवळ बसा. तुम्ही तुमची कामं करता पण आतल्यात तुम्ही तुमच्या देवाची उपासना नामस्मरण चालू ठेवू शकता. ओके. फक्त मनाने करा. फक्त आई म्हणते, बाबा म्हणतायत किंवा मी म्हणते म्हणून करायचं आहे तसं नाही. जे काही करायचंय मनाने करायचं आहे. काहीच होत नसेल तर तुम्ही तुमची जो वर्क आहे, तुमचं जे काम आहे त्याला 100% परफेक्टली करा. ती पण खूप मोठी पूजा आहे. त्याच्याने रिझल्ट मिळतात. ओके. देन खूप इम्पॉर्टंट नंबर 8 नंबर, ज्याच्याबद्दल बरेच लोक आहेत. तर 8 मध्ये 8 येतो, 17 येते आणि नेक्स्ट म्हणजे 26 येतं. आता 8 नंबरवाले जे आहेत ते आधीच घाबरलेले असतात. शनी ऍक्च्युली का घाबरतात, कारण शनी हा न्यायप्रिय आहे. यांना खोटं बोललेलं, अन्याय केलेलं बिलकुल आवडत नाही. आणि आपल्या प्लॅनेटमध्ये, युनिव्हर्समध्ये तुम्ही बघाल तर सूर्यापासून सगळ्यात लांब कोणता प्लॅनेट आहे, सॅटर्न, शनी आहे. त्यामुळे सूर्याची प्रकाश तिथपर्यंत पोहोचत नाही. आता आज इथे अंधार केला मी आणि तुम्हाला म्हटलं की मला ती बॉटल आणून द्या, तर तुम्हाला डिफिकल्टीज येतील, हर्डल्स येतील. तेच लाईट्स मध्ये तुम्ही लगेच आणा. दॅट्स द डिफरन्स. अच्छा. त्यामुळे 17 नंबर किंवा 8 नंबर 26 नंबरवाल्यांना हर्डल्स येतात. पण ते न्यायप्रिय असले, डिसिप्लिन असले तर त्यांना नक्कीच चांगले त्यांना रिझल्ट मिळतात. ते त्यांचं काम, मेहनत आहे. आणि आज कोणत्या कामामध्ये मेहनत नाही आहे, सगळ्याच कामामध्ये मेहनत आहे. तुम्ही मेहनत करा तर तुम्हाला सक्सेस मिळेलच. जे मेहनत करणारे आहे त्यांच्यासाठी 8 नंबर बिलकुल खराब नाही आहे. अच्छा. शनी कधीच त्रास देत नाही. त्याचं फक्त ते न्यायप्रिय आहेत, डिसिप्लिन आहेत, न्यायप्रिय आहेत. तुम्ही खोटं काम करायचं नाही. तुम्ही चुका केल्यात तुम्हाला पनिशमेंट मिळणार. आणि म्हणून आजची लोक आहे फॉलो करत नाही आणि म्हणून शरीराला करतात, कारण डिसिप्लिन राहणार होत नाहीत, न्यायासोबत चालवायला होत नाहीत. खोटं बोलायचं, शॉर्टकट करायचं आणि पुढे जायचं, ते शनीला जमत नाही. आणि ब्लॅक कलर आहे आणि शनिदेवाची आराधना करायची आहे. ओम शनैश्चराय नमः हा पण जे केला तरी ओके आहे. मंदिरात गेला तुम्ही तरी ओके आहेत. ओके. 7 नंबर बद्दल जसं मी ते सांगितलं नाही की तुम्हाला अजून काही रेमेडी त्याच्यामध्ये करायची, 7 नंबर ओके करायचं असेल तर आपली जी भटकी कुत्री असतात त्यांची सेवा करा. सेवा इन द सेन्स त्यांना काही खायला द्या. आता उन्हाळा आहे, पाण्याचे बाउल कुठे ठेवून द्या,
जागोजागी जिथे कुत्रे थांबतात. हा ओके. तर ते तुम्ही करू शकता. तर त्याच्याने केतू तुमचा स्ट्रॉंग होतो. 7 नंबरची एनर्जी डिस्टर्ब होत नाही. बर. आणि आता लास्ट आहे 9 नंबर म्हणजे मंगळ. खूप ॲग्रेशनचा नंबर आहे. म्हणजे मी असं म्हणेल की आपले जितके आर्मीवाले वगैरे आहेत हे मॅक्झिमम हे मंगळशी रिलेटेड किंवा 9 नंबरला गव्हर्न करणारे असतात. कोण आहेत तर 9 मध्ये तर एक तर 9, 18 आणि 27. ओके. यांच्यासाठी बेस्ट रेमेडी ही आहे की यांनी जिम लावायलाच पाहिजे. कारण याच्यामध्ये खूप ॲग्रेशन असतं. इतकं हार्डवर्क करू शकतात. जसा 1 हा राजा आहे तर 9 हा सेनापती आहे, लीड करणार आहे. हे बघा, लीडर इज डिफरंट आणि लीड करणारा इज डिफरंट. करेक्ट. राजा कधी जातो का लढायला? नाही. लीडर आहे, फक्त ऑर्डर देतो. करेक्ट. 9 नंबरवाला ऍक्शन एक्झिक्यूट करतो, ऍक्शन देतो, ऍक्शन करतो. बर. की हे आपल्याला असं असं करून करायचं आहे. आणि जर त्यांनी हा ॲग्रेशन त्याचा चॅनलाइज नाही केला तर मग त्यांना त्रास होतो. त्यांच्यासाठी एक सुंदर अजून एक रेमेडी, यांनी ब्लड डोनेट करावाच. मंगळाने ब्लड डोनेट करावाच. कारण ज्यांची लग्नाला त्रास आहेत, मॅरिड लाईफ खराब आहेत, समजायचा तुमचा मंगळ खराब आहे. तसंही खूप मिथ आहे मंगळबद्दल की माझे 7व्या घरात मंगळ आहे म्हणजे माझं काय होईल, तर असं काही होत नाही. छोट्याशा रेमेडीज कराव्या. ओके. ब्लड डोनेट करा तुम्ही 9 नंबरवाल्यांनी. ओके. वर्षातून एकदा केला तरी ओके, 2दा केला तर बेस्ट. आणि तुमचा ॲग्रेशनला प्रॉपर चॅनलाइज करा. जिम लावा, झुंबा करा, डान्स करा, व्हॉटेवर फिजिकल एक्सरसाइज करा, म्हणजे तुमची एनर्जी ही चॅनलाइज होईल. हे पण चांगले मित्र असतात. तुम्हाला कुठे कोणाला फोडायचं असेल फक्त याला सांगायचं, मग ओके, तो जाऊन करणार नाही. म्हणजे इट्स अ जोक पार्ट, पण ते तुमचं काम करून देतात. आणि याला हनुमानजी आहेत. आणि हनुमानजी काय आहे काही सांगायची गरज नाही आहे, कारण त्यांच्यामध्ये जी हिंमत ताकद होती कोणातच नाहीये. म्हणून 9 नंबरवाल्यांनी हनुमान चालीसा म्हणा किंवा हनुमानाची आराधना केली तर त्यांच्यासाठी ते बेस्ट आहे. ओके. आणि कलर याच्यासाठी रेड कलर आहे. रेड कलर 9 नंबरवाल्यांसाठी रेड कलर. आय एम शुअर आता सगळ्यांना त्यांचे नंबर्स आणि त्यांच्या पर्सनॅलिटीज तर म्हणजे अशा रिलेट झाल्या असतील. येस. सो प्लीज तुम्ही या रेमेडीज करा.